नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हिरा अकॅडमी या चॅनलवर। टी-ई-टी 2026ची तयारी करताय का? तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचा होणार आहे। आज आपण टी-ई-टी परिसर अभ्यास या विषयावरील 90 अति महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे नक्कीच मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। तर चला मग सुरुवात करूया आजच्या टी-ई-टी परिसर अभ्यास 90 महत्त्वाच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे बघा, जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्यासाठी डॉक्टर सल्ला देतील? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, डाळ, पालेभाज्या आणि दूध। ऑप्शन नंबर 2। दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, खालील पर्यायातील प्राण्यांच्या सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोण होतोय? दुसरा प्राणी कोण होतोय? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, शहामृग। ऑप्शन नंबर 1, शहामृग। 3 नंबरचा प्रश्न, सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात? कशासाठी उपयोगी पडतात सोनकिडे? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, रेशीम संवर्धन। रेशीम संवर्धन, ऑप्शन नंबर 1। 4 नंबरचा प्रश्न, मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने येतात? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 20। ऑप्शन नंबर 2, 20। 5 नंबरचा प्रश्न, पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार होतात? तर कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार होतात पितळेची भांडी? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जस्त आणि तांबे। जस्त आणि तांबे, ऑप्शन नंबर 1 करेक्ट उत्तर आहे। 6 नंबरचा प्रश्न, खालील पर्यायातील योग्य विधान कोणते? योग्य विचारले बघा, योग्य विधान। तर तुम्ही सर्व विधाने नक्कीच वाचा, विचार करा, व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर द्या। याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात। ऑप्शन नंबर 3। 7 नंबरचा प्रश्न, स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? बघा, चकाकी स्टेनलेस स्टीलला। तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, निकेल। ऑप्शन नंबर 1, निकेल करेक्ट उत्तर। 8 नंबरचा प्रश्न, अणूमधील इलेक्ट्रॉन वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते? ह्या दोघांच्या तुलनेत कसे असते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, फारच कमी असते। फारच कमी, ऑप्शन नंबर 2। 9 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे? सफाई कामगार कोण आहे? तर बघा या ठिकाणी याचं उत्तर जे आहे या पर्यायामध्ये 2 उत्तर आहेत त्याचे। एक आहे ऑप्शन नंबर 3, वाळवी आणि दुसरा आहे घार। हे दोन्हीही उत्तरं काय तर बरोबर आहेत। सफाई कामगार म्हणून हे काम करतात दोघं जण। मग यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा हे दोन्ही आहेत आणि याच्याच रिलेटेड आणखी जर विचार केला तर आपल्याला कावळे समजा कावळा, गिधाडसुद्धा यामध्ये येऊ शकतं। त्यानंतर डुक्कर आणि त्यानंतर तरेस हे पण त्यामध्ये येऊ शकतं। त्यामुळे या प्रश्नामध्ये ऑप्शन 2 या ठिकाणी बरोबर आहे। तुम्हाला परीक्षेमध्ये एक ऑप्शन यातलं ड्रॉप होईल, माझ्याकडून म्हणा किंवा प्रिंट मिस्टेकली हे दोन्ही यामध्ये टाकल्या गेले। या प्रश्नाचं करेक्ट उत्तर 2 येते, वाळवी आणि घार, हे लक्षात ठेवा। 10 नंबरचा प्रश्न बघा, ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन्स, 14 न्यूट्रॉन्स आणि 13 इलेक्ट्रॉन असतील तर ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती असेल? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 27। ऑप्शन नंबर 3, 27। तो कसा बरं? तर तो असा, अणुवस्तुमानांकाचा हे काय सूत्र काय? तर प्रोटॉन्स संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या, बरोबर आहे। तर मग प्रोटॉनची संख्या इथं काय दिलेली आहे? तर प्रोटॉनची संख्या आहे 13 आणि तुम्हाला न्यूट्रॉनची संख्या दिलेली आहे 14। तर मिळून किती झाले? 27। त्यामुळे आपला या ठिकाणी अणुवस्तुमानांक आहे 27। 11 नंबरचा प्रश्न बघा, सौर घटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? वीज पुरवठा कोणकोणत्या ठिकाणी होऊ शकतो सौर ऊर्जाचा वापर करून? तर बघा, अवकाशातील मानवनिर्मित उपग्रह, हो या ठिकाणी करू शकतो। औषध साठवण्याचे शीतक पाट या ठिकाणी करू शकतो। वीज तापक
या ठिकाणीही करू शकतो. स्वयंपाक करणे या ठिकाणी तर नक्कीच करू शकतो. त्यानंतर दुर्गम भागात पाणी उपसरणारे पंप या ठिकाणी सुद्धा आपण काय करू शकतो, सौर ऊर्जाच्या साह्याने वीज पुरवठा पाठवू शकतो. तर जवळपास सर्वच आपले पर्याय काय आहेत तर बरोबर आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 हे अगदी बरोबर आहे. अ, ब, क, ड, ई हे चारही पर्याय बरोबर आहेत. जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिवस. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 7 एप्रिल. 7 एप्रिल करेक्ट उत्तर 4 नंबरचा ऑप्शन. 13 नंबरचा प्रश्न, राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नागपूर. नागपूर या ठिकाणी राज्य विज्ञान शिक्षण संस्था आहे. 14 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर. बघा, व्हिडिओ पॉज करा आणि चारही पर्याय व्यवस्थित वाचा आणि त्यानंतर तुम्ही करेक्ट उत्तर द्या. नक्कीच तुमचा किती स्कोर येतोय मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर याचं करेक्ट उत्तर आहे बरोबर ऑप्शन आहे बघा, ऑप्शन नंबर 3 मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत. काय तर द्वितीय भक्षक आहेत मांसाहारी सजीव. 14 नंबरचा प्रश्न, समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालीलपैकी पर्यायातील प्रथम कोणता घटक येईल? प्रथम कोणता घटक येईल? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 पदार्थाच्या अवस्था स्थायू, वायू आणि द्रव. स्थायू, वायू आणि द्रव ऑप्शन नंबर 4. मित्रांनो, या व्हिडिओमधील जेवढे पण प्रश्न आहेत ते 2013, 14, 15, 16 मध्ये विचारले गेलेले आहेत. IMP प्रश्न आहेत, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. 16 प्रश्न बघा आणि व्हिडिओ जर आवडत असेल आणि तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आशा आहे आतापर्यंत झालंच असेल. 16 नंबरचा प्रश्न बघा, खालील पर्यायातील समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेली संस्था यांची अयोग्य जोडी कोणती? अयोग्य जोडी. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पंडित ईश्वरचंद विद्यासागर आणि आर्य समाज. तर या ठिकाणी बघा, पंडित ईश्वरचंद विद्यासागर या ठिकाणी आहे, यांच्या जागेवर आहे बघा पंडिता रमाबाई. यांनी आर्य समाजाची या संस्थेची सुद्धा स्थापना केली आणि शारदा सदन यांची सुद्धा स्थापना केलेली आहे. त्यामुळे हे उत्तर काय तर या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर आहे, पण चुकीची जोडी आहे. ऑप्शन नंबर 3. 17 नंबरचा प्रश्न, प्रतियोगिता सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालील पर्यायातील कोण? तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 लोकमान्य टिळक. ऑप्शन नंबर 3 लोकमान्य टिळक. 18 नंबरचा प्रश्न बघा, मोरबदेवाचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे दिली? म्हणजे अगोदर मोरबदेवाचा किल्ला आणि नंतर खेळणा. आता या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 राजगड आणि विशाळगड. राजगड आणि विशाळगड. आता या ठिकाणी बघा, प्रतापगडाचं अगोदरचं नाव आहे भोरपा डोंगर. हा प्रश्न अगोदर आलेला आहे. ह्यावेळेस एखाद्या वेळेस या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारू शकतात. प्रतापगडाला भोरपा डोंगर हे अगोदरचं नाव आहे. नंतर मग शिवछत्रपती यांनी काय केलेलं आहे तर याला प्रतापगड हे नाव दिलेलं आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 19 नंबरचा प्रश्न बघा, खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रिपद आणि त्यांची कामे दर्शवणाऱ्या योग्य जोड्या कोणती? आता योग्य विचारली या ठिकाणी. तर यातील बघा करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सचिव आज्ञापत्रे तयार करणे. सचिव आज्ञापत्रे तयार करणे. आणि त्यावेळेला कोण होतं आज्ञापत्र तयार करणारं? तर अण्णाजी दत्तो हे त्यावेळेला सचिव आज्ञापत्रे तयार करण्याचे काम करत होते. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 20 नंबरचा प्रश्न बघा, मानवी उत्क्रांतीतील ताठकण्याचा माणूस खालील पर्यायातील कोणता? ताठकण्याचा माणूस. तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 होमो इरेक्टस. आता या ठिकाणी बघा, आपल्याला माहिती आहे पृथ्वीची उत्क्रांती ही 450 कोटी वर्षापूर्वी झालेली आहे. 450 कोटी वर्षापूर्वी झालेली आहे. प्रथम
ती वायुरूप होती, नंतर ती घनरूप झाली आहे. मग मानव हा वानरापासून तयार झालेला आहे हे तर माहिती आहे. आता यामध्ये बघा होमो इरेक्टस आणि दुसरा आहे हा पहिला आणि दुसरा आहे बघा होमो सेपियन. हे 2 टप्पे आहेत. आता यामध्ये या पहिल्या टप्प्यामध्ये माणूस काय होते, माणूस इरेक्टस म्हणजेच कसा तो ताठ असतो, ताठकण्याचा असतो. हा माणूस ताठ कणा होमो इरेक्टसमध्ये येतो, ताठकण्याचा. आणि 2 नंबरचा बघा 2 नंबरच्या मध्ये येतो बुद्धिमान माणूस. कोणता? बुद्धिमान माणूस. आता मित्रांनो यावेळेला म्हणजेच 2013 मध्ये हा प्रश्न आलेला पहिला होमो इरेक्टसचा. तुम्हाला बुद्धिमान माणूस हा कोणत्या म्हणजे मानव उत्क्रांतीमध्ये बुद्धिमान माणूस खालील पर्यायातील कोणता हा प्रश्न नक्कीच पडू शकतो. त्यामुळे हा पण काय तर हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, तर नक्कीच लक्षात ठेवा. 21 नंबरचा प्रश्न, पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. कारण आहे ऑप्शन नंबर 2, पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आपल्याला माहिती आहे सूर्य, चंद्र, तारे पूर्वेला उगवतात आणि पश्चिमेला काय होतात तर मावळतात. का? कारण की पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ऑप्शन नंबर 2. 22 नंबरचा प्रश्न, खालील पर्यायातील कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही हे विचारले. बघा नाही, गोड्या पाण्याचे नाहीये, तर मग गोड्या पाण्याचे नाही तर मग खाऱ्या पाण्याचे कोणते याच्यामधलं आपल्याला पाहावं लागेल किंवा दुसरं वेगळं आहे का काही ते पाहावं लागेल. तर यामध्ये करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सांबर. हे काय तर गोड्या पाण्याचं सरोवर नाहीये, तर हे आहे खाऱ्या पाण्याचं. आणि हे कुठे आहे तर हे आहे राजस्थानमध्ये. कुठं आहे? राजस्थानमध्ये आहे. हे लक्षात ठेवा, यावर नक्कीच प्रश्न पडू शकतो. 23 नंबरचा प्रश्न बघा, खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा. आता सुरुवातीला तर तुम्हाला समान त्यामध्ये काय आहे हे पाहावं लागेल. आता यामध्ये बघा रायगड आणि अलिबाग यामध्ये काय संबंध येतो तर रायगड आणि अलिबागमध्ये संबंध येतो. रायगड हा जिल्ह्याचा मुख्यालय, हे काय आहे तर हे अलिबाग आहे. मुख्यालय रायगडचं मुख्यालय अलिबाग आहे. तर मग वांद्रे हे मुख्यालय कशाचे आहे तर या ठिकाणी कशाचे आहे तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मुंबई उपनगर. मग मुंबई उपनगरचे मुख्यालय कुठे आहे तर वांद्रे हे आहे. मुख्यालय वांद्रे हे आहे. त्यामुळे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मुंबई उपनगर. 24 नंबरचा प्रश्न, खालील पर्यायातील अयोग्य विधान ओळखा. अयोग्य म्हणजे बाकीचे सर्व योग्य असणार आहेत, एकच यातला अयोग्य असणार आहे आणि तो कोणता आहे तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात. हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात. तर हे काय तर ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे, पण ह्या 4 पर्यायापैकी अयोग्य विधान आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 25 नंबरचा प्रश्न, आसाम या राज्याची सीमा एकूण किती राज्याला लागून आहे तर किती राज्याला लागून आहे. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 7 राज्याला ती लागून आहे. कशाची सीमा? आसाम या राज्याची सीमा 7 राज्याला लागून आहे. ऑप्शन नंबर 1. 26 नंबरचा प्रश्न, राष्ट्रपती हे डॅश डॅश नसतात. तर काय नसतात? कोणतं कार्य राष्ट्रपतीचं नसतं तर यामध्ये करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 देशाचे वास्तव प्रमुख हे नसतात. राष्ट्रपती देशाचे वास्तव प्रमुख नसतात. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 27 नंबरचा प्रश्न, राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 समवृत्त सूची. आणि या सूचीमध्ये बघा जवळपास 47 विषय हाताळले जातात. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 28 नंबरचा प्रश्न बघा, खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय विचारला. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जागतिक व्यापार संघटना WTO. जागतिक व्यापार संघटना. आता खालचं जर बघितलं FAO हे काय
तर हे आहे रोम बोध चिन्ह. रोम बोध चिन्ह आहे. आणि खालचं जर UNESCO जर बघितलं तर हे आहे बघा पॅरिस बोधचिन्ह. हे पॅरिस बोधचिन्ह आहे. तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे गटात न बसणारा पर्याय ऑप्शन नंबर 2. 29 नंबरचा प्रश्न बघा. इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आपल्याला 2 विधान दिले, त्यातील कोणतं बरोबर आहे हे विचारले. तर पहिलं विधान आहे प्राचीन, अर्वाचीन व मध्यमयुगीन भाग पाडल्यास त्यास स्थळानुसार संरचना असे म्हणतात. तर हे होणार नाही. आहे बघा राजकीय, सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना असे म्हणतात. तर ही करेक्ट काय तर व्याख्या आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर आ कुठे आहे तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आ आहे. फक्त आ बरोबर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 आ. 30 नंबरचा प्रश्न बघा. खालील पर्यायातील परिसरातील घटकाबाबत कोणते विधान बरोबर आहे? विधान बरोबर आहे. मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहेत सर्वच आणि हे पाठीमागील इयरमध्ये विचारलेले आहे. 2013, 2014, 2016 यामधीलच प्रश्न मी घेतलेले आहेत. रिपीटेड प्रश्न पडतातच परीक्षेला, त्यामुळे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गाव शहरे हे सामाजिक घटक आहेत. गाव आणि शहरे हे सामाजिक घटक आहेत. बघा परिसराचे घटक परिसरातील घटक कोणकोणते पडतात तर नैसर्गिक घटक, त्यानंतर दुसरा आहे मानवी घटक. मानवी घटक अशा प्रकारचे घटक यामध्ये पडतात. मग त्या मानवी घटकामध्ये आपल्याला माहिती आहे सामाजिक घटक, सांस्कृतिक घटक, औद्योगिक घटक हे यामध्ये भाग येतो. आणि नैसर्गिक घटकामध्ये भौतिक घटक, भौगोलिक घटक, अवकाश घटक हे सर्व त्यामध्ये सामावलेले असतात. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गाव शहरे हे सामाजिक घटक आहेत. 32 नंबरचा प्रश्न बघा. कचऱ्यातील पदार्थाचा निसर्गात विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थाची योग्य जोडी कोणती? आता बघा सर्वाधिक म्हणजे सर्वात अगोदर जे सर्वात जास्त वेळ लागणारा आणि नंतरचा आहे सर्वात कमी लागणारा, अशी जोडी कोणती आहे? कसा फिरवलेला प्रश्न, त्यामुळे प्रश्न हा काळजीपूर्वक वाचत जा मित्रांनो. यामध्येच तुमचं उत्तर आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 थर्माकोल आणि लाकूड. तर बघा थर्माकोलला सर्वात जास्त वेळ लागतो आणि लाकूडला कमी वेळ लागतो. म्हणजेच करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 33 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? योग्य विचारले बघा. आता विधान वाचूया आपण. अ आहे हिऱ्यावर आम्ल किंवा आम्लारी याचा परिणाम होत नाही. अगदी बरोबर आहे. याच्यावर परिणाम होत नाही. हिऱ्यावर कसलाच परिणाम होत नाही. आम्लाचा नाही, आम्लारीचा पण नाही. दुसरं आहे हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. अगदी चुकीचं आहे. अगदी चुकीचं. म्हणजेच अस्फटिक रूप नाहीये. अस्फटिकमध्ये येतात बघा आपल्याला माहिती आहे कोल, त्यानंतर दगडी, कोळसा हे कशामध्ये येतात तर हे अस्फटिकमध्ये येतात. त्यामुळे हे तर चुकीचंच आहे विधान. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 फक्त अ बरोबर आहे. फक्त अ बरोबर आहे. 33 नंबरचा प्रश्न. 0°C तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढवल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती कमी होत जाते. हे आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 1. 35 नंबरचा प्रश्न. सामान्यतः अणुविद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. याचे योग्य कारण स्पष्ट करणारा संख्यादर्शक पर्याय खालीलपैकी कोणता? उदासीन असतो हे कोणत्या गोष्टीवरून दर्शवले जाते? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 4. 36 नंबरचा प्रश्न. वनस्पतीतील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? टाकाऊ पदार्थ. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 निलगिरी तेल. निलगिरी तेल ऑप्शन नंबर 3. 37 नंबरचा प्रश्न. जीवजन्माच्या जरायुक्त पद्धतीतील प्राण्यांमध्ये सर्वसाधारणपणे कोणते वैशिष्ट्ये आढळत नाहीत? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तर हे आढळत नाही तर ते ठेवू शकतात. याचं उत्तरच काय येतं ते ठेवू शकतात. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे.
38 नंबरचा प्रश्न बघा, पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंह यांच्याशी संबंधित बाब कोणते आहेत? तर पहिलं जर ऑप्शन बघितलं आपण, तरुण भारत संघ यांच्याशी निगडित आहे. पाणी पंचायत नाही. पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा यांच्याशीच निगडित आहे. आणि चिपको आंदोलन हे नाही आहे. म्हणजे यामध्ये अ आणि क हे यामध्ये बरोबर आहे. अ आणि क कोणत्या पर्यायामध्ये आहे? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. यामध्ये अ आणि क हे बरोबर आहे. 39 नंबरचा प्रश्न बघा, खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तूप होते, त्यापैकी खालील पर्यायातील कोणती प्रक्रिया घडते? यामध्ये कोणती प्रक्रिया घडून येते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, ऑक्सिजन मुक्त होतो. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 40 नंबरचा प्रश्न, खालील पर्यायातील अयोग्य विधान कोणते? अयोग्य. तर या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि सर्व विधान व्यवस्थित वाचा, समजून येईल तुम्हाला. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो, ही अनैच्छिक क्रिया आहे. अनैच्छिक क्रिया आहे. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 41 नंबरचा प्रश्न बघा, विद्युत दिव्याचे वैशिष्ट्ये खालील पर्यायातील कोणते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, नायट्रोजन व ॲर्गॉन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. 42 नंबरचा प्रश्न, खालील कारण परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर कारण आहे बघा, अ, सरडा शीत रक्ताचा प्राणी आहे. शीत रक्ताचा प्राणी आहे, बरोबर आहे. त्यानंतर परिणाम बघा त्याचा, सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराचे तापमानावर नियंत्रण ठेवता येते. तर हे चुकीचं आहे. म्हणजेच या ठिकाणी फक्त कारण बरोबर आहे, फक्त अ बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे, फक्त अयोग्य. 43 नंबरचा प्रश्न, उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता? नसलेला. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे. सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 44 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी योग्य विधान कोणते? योग्य विधान कोणते? तर विधान वाचूया आपण. पहिलं आहे, आयोडीन हा धातू आहे. बरोबर आहे. अधातूंना सहसा चकाकी नसते. बरोबर आहे. आयोडीनला चकाकी असते. अगदी बरोबर. आणि आयोडीन हा अधातू आहे. नाही, हा धातू आहे. म्हणजेच हे चुकीचं आहे. या ठिकाणी बरोबर आहे अ, ब आणि क. अ, ब, क हे काय तर बरोबर आहेत. म्हणजे कोणत्या ऑप्शनमध्ये आहे अ, ब, क? तर तिसऱ्या ऑप्शन 2 नंबरच्या नाही 3 नंबर चुकून इथं झालेलं आहे. 3 नंबरचा ऑप्शन इथं करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 अ, ब, क बरोबर आहे. 45 नंबरचा प्रश्न, विद्यार्थी साधन सामुग्री वाया न घालवता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो, हे खालील पर्यायातील कशाचे उदाहरण आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययन दर्शक. हे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. करेक्ट उत्तर आहे. 46 नंबरचा प्रश्न बघा, युरोपातील ख्रिश्चन धर्मातील प्रतिधर्मे सुधारणा चळवळ म्हणजे काय? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, पोपच्या प्रेरणेने कॅथोलिन पंथाच्या अनुयायीने केलेले सामाजिक कार्य. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन. 47 नंबरचा प्रश्न बघा, गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायात कोणती आहे? तर नसलेली बाब आहे ऑप्शन नंबर 1, दिग्दर्शक या साप्ताहिकातून शतपत्राचे लेखन. हे यांच्याशी संबंधित नाही. हे संबंधित आहे बघा, भाऊ महाराज यांच्या प्रभाकर या सप्ताहातून हे लेखन लिहिलेलं आहे. तर हे तिन्ही ऑप्शन काय? तर हे गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित आहे. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 48 नंबरचा प्रश्न बघा, संस्था संघटना आणि त्यांचे संस्थापक यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? तर आपल्याला जोड्या लावायच्या सुरुवातीला आणि त्यानुसार बघूया. पहिल्यामध्ये बघा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन. तर ही संघटना कुणाची होती? तर ही आहे ऑप्शन नंबर 4, चंद्रशेखर आझाद. ही आहे चंद्रशेखर आझाद यांची. त्यानंतर आहे बघा, आझाद हिंद सेन. तर ही आहे कुणाची? तर रासबिहारी बोस यांची. त्यानंतर आहे क, हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन. हे कुणाचं आहे? तर हे आहे 2 नंबर सचिंद्रनाथ सन्याल यांचे. आणि या ठिकाणी बघा
इंडिया हाऊस हे कुणाचे आहे? तर हे आहे श्यामजी कृष्ण वर्मा. आपण जोड्या तर लावून घेतल्यात. आता ऑप्शन बघूया. आता अचं 4 आहे. अचं 4 ह्या 2 ऑप्शनमध्ये हे कटला इथं. त्यानंतर हे बघा बचं 1 आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 येतो आहे सर्व पर्याय. मग हे आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. बघा यामध्ये तुम्हाला जवळपास 4 ते 5 प्रश्न या ठिकाणी कव्हर होतात. त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ हेल्पफुल वाटते तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 49 नंबरचा प्रश्न बघा. आझाद हिंद सेनांचे बोधचिन्ह कोणते आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 झेप घेणारा वाघ. झेप घेणारा वाघ ऑप्शन नंबर 4. 50 नंबरचा प्रश्न बघा. स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी कोणती आहे? अयोग्य. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 दौलत खान आणि मुरारबाजी. दौलत खान आणि मुरारबाजी हे अयोग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 51 नंबरचा प्रश्न बघा. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी, डॅश डॅश राणी भद्रकाली कोपली अशा शब्दात समकालीन मराठी कवी देवदत्त यांनी कोणाचे वर्णन केले आहे? कोणाचे वर्णन केले? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 महाराणी ताराबाई. महाराणी ताराबाई यांचं वर्णन केलेलं आहे ऑप्शन नंबर 4. 52 नंबरचा प्रश्न. भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणता प्राणी आहे? तर कोणता प्राणी आहे? आपण जर पाहिलं तर अ, ब, क हे तिन्ही प्राणी त्याच्यावर दिलेले आहेत. त्यामध्ये बघा भारतीय राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार केलेली आहे. त्यामध्ये बघा सारनाथ येथे एकमेकाकडून पाठ करून 4 काय केलेले तर सिंह आहेत. 4 एकमेकांच्या पाठीकडे. त्यानंतर चक्राच्या एका बाजूला घोडा आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे बैल. म्हणजेच हे तिन्ही प्राणी काय केलेले तर त्याच्यावर आहेत. ऑप्शन नंबर अ, ब, क तिन्ही 4 ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. 53 नंबरचा प्रश्न बघा. परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते याचे प्रमुख कारण खालील पर्यायातील कोणते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे. न करण्याचा प्रघात आहे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट उत्तर. 54 नंबरचा प्रश्न. पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्ये नसणारे विधान कोणते? तर नसणारे तर यामध्ये आहे करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 1 गावातील सर्व आबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा असे म्हणतात. तर हे तर ह्यामध्ये ग्रामपंचायतीच्या व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य होणार नाही. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 55 नंबरचा प्रश्न बघा. भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे खालील पर्यायातील कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मछलीपट्टणम. मछलीपट्टणम या भागात पाऊस पडतो. मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढचा प्रश्न आहे. पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सातपुडा अस्तंभा. सातपुडा अस्तंभा ही अयोग्य जोडी आहे ऑप्शन नंबर 1. 57 नंबरचा प्रश्न बघा. प्रमाण वेळेनुसार ग्रीनिच शहरात सोमवारी रात्रीचे 10 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजले असतील? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मंगळवार पहाटे 3:30. मंगळवार पहाटे 3:30 करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 58 नंबरचा प्रश्न बघा. सापुतारा आणि गुजरात यामध्ये काय संबंध आहे? आणि त्यापुढं काय दिलेलं आहे तर पाल दिलेला आहे. काय? पाल. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बघा यामध्ये थंड हवेचे ठिकाण म्हणजे गुजरातमधील सातपुरा हे काय तर थंड हवेचे ठिकाण आहे. तर पाल हे कोणत्या राज्यातील थंड हवेचे ठिकाण आहे? तर खाली जर बघितलं आपण ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर आहे. महाराष्ट्रातील हे पाल हे थंड हवेचे ठिकाण आहे. थंड हवेचे ठिकाण आपल्याला माहिती आहे महाबळेश्वर पाल हे काय तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 59 नंबरचा प्रश्न बघा. भूषण संगणक अभियंता, मनीला शिक्षिका आणि मिलिंद लघु उद्योजक आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक आहे.
यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण? तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 भूषण. ऑप्शन नंबर 4 भूषण. 60 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय उद्याने असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्याचा गट कोणता? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 चंद्रपूर, नागपूर आणि गोंदिया. ऑप्शन नंबर 3. मित्रांनो, व्हिडिओ आवडतोय तुम्हाला आणि आवडतोय म्हणजेच इन द सेन्स तुम्हाला हेल्पफुल वाटतोय, महत्त्वाचे प्रश्न वाटतात आणि यामधील सर्व प्रश्न मी मागील प्रश्न घेतलेले आहेत, रिपीटेड प्रश्न आहेत आणि असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहेत मित्रांनो. त्यामुळे नक्कीच तुम्ही व्हिडिओसोबत राहा, व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 61 नंबरचा प्रश्न बघा, माणूस सुरुवातीच्या काळात प्राचीन बोरूने लिहिण्यासाठी खालील पर्यायातील वापर करत नसे, कशाचा उपयोग करत नव्हते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 पत्रगुच्छचा वापर करत नव्हते. ते कच्च्या विटा, पपयावरील झाडेची साल आणि भुजपत्रे याचा उपयोग करत होते. फक्त पत्रगुच्छ याचा वापर करत नव्हते. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. 62 नंबरचा प्रश्न बघा, इतिहासाच्या संदर्भाने पुरा या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? पुरा. तर याचा नेमका अर्थ आहे ऑप्शन नंबर 2 जुने. ऑप्शन नंबर 2. 63 नंबरचा प्रश्न, मुघल काळातील राज्यकर्ते आणि त्यांच्या कार्यकाल लक्षात घेता योग्य कालानुक्रम दर्शवणारा पर्याय कोणता? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 हुमायूं, अकबर, जहांगीर आणि शहाजहान. करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1. 64 नंबरचा प्रश्न बघा, मध्यमयुगी कालखंडात लिहिला गेलेला ग्रंथ खालील पर्यायातील कोणता आहे? बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो आणि गेलेले रिपीटेड प्रश्न आहेत, त्यामुळे नक्कीच व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 रामचरितमानस. हे काय तर मध्यमयुगी कालखंडातील ग्रंथ आहे. ऑप्शन नंबर 2. 65 नंबरचा प्रश्न, सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे महाराष्ट्र. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर आहे महाराष्ट्र. 66 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी योग्य विधान कोणते? योग्य विधान दिले अ आणि ब. अ आहे, आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला होता. अगदी बरोबर आहे. त्यानंतर ब आहे, आदिलशहाने शहाजी राजांना बगरळची जहागिरी बक्षीस दिली होती. तर हे पण बरोबर आहे, म्हणजे अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे या प्रश्नाचं. 67 नंबरचा प्रश्न बघा, शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यांचे पाईक असलेल्या व्यक्तींचा पर्याय कोणता? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 दौलत खान. ऑप्शन नंबर 1. 68 नंबरचा प्रश्न बघा, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत नसे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पंडितराव व न्यायाधीश यांना युद्धप्रसंगी लढाई करावी लागत नसे. 69 नंबरचा प्रश्न बघा, संस्कृत पंडितांना मराठी भाषेचे महत्त्व सांगताना संस्कृत वाणी देवी केली तरी पाकृत काय चोरापासून झाली? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 संत एकनाथ. ऑप्शन नंबर 4. 70 नंबरचा प्रश्न बघा, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती हे अक्षर कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले? तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 तांब्याची शिवराई. इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि रिपीटेड प्रश्न आहे मित्रांनो, त्यामुळे नक्कीच चांगल्या पद्धतीत अभ्यासा, तुमचा नक्कीच फायदा होईल. 71 नंबरचा प्रश्न बघा, जिल्हा परिषद कामकाजाविषयी योग्य विधान कोणते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जिल्हा परिषद अध्यक्ष स्थायी समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष असतो. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 72 नंबरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्त्वाचा मूलभूत अधिकार कोणता? बघा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि रिपीट होऊ शकतो. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार हा सर्वात महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे भारताच्या राज्यघटनेचा.
73 नंबरचा प्रश्न, उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 दिसपूर. दिसपूर या ठिकाणी काय तर उच्च न्यायालय आहे. 74 नंबरचा प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्राशी UNO संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय पॅरिस येथे आहे? कोणत्या संघटनेचे आहे? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 शैक्षणिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक संघटना. हे पॅरिस येथे मुख्यालय आहे. ऑप्शन नंबर 3. 75 नंबरचा प्रश्न बघा, वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 बिकानेर. बिकानेर ऑप्शन नंबर 2. 76 नंबरचा प्रश्न बघा, वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचे कारण खालील पर्यायात कोणते आहे? तर पर्याय कोणते दिलेले आहेत बघा, पृथ्वीचे परिभ्रमण बरोबर आहे आणि पृथ्वीची कक्षीय गती हे पण बरोबर आहे. म्हणजे दोन्ही बरोबर आहे. अ आणि ब ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन नंबर 2. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. या ठिकाणी बघा 77 नंबरचा प्रश्न, बैसाखी आणि पंजाब यामध्ये संबंध काय? तर पंजाबचा सण हा बैसाखी आहे. बरोबर आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 केरळ. केरळचा सण कोणता आहे? तर ओणम हा आहे. तर ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे. 78 नंबरचा प्रश्न बघा, भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यापैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायातील कोणती आहे? तर विसंगत बाब आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 बहुतांश अग्री खडकांनी बनलेला भाग. ऑप्शन नंबर 4 करेक्ट उत्तर आहे. 79 नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील जिल्हे त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? अयोग्य. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सिंधुदुर्ग व चंद्रपूर मॅग्नीज. हे काय तर अयोग्य जोडी आहे. अयोग्य म्हणजे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 80 नंबरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्याचा गट दर्शविणारा पर्याय कोणता? तर नसलेला म्हटलंय ते, नसलेला. त्यामुळे नक्कीच प्रश्न हा व्यवस्थित वाचत जा मित्रांनो, त्याच्याशिवाय तुम्हाला उत्तर देता येणार नाही. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 परभणी, लातूर आणि नांदेड. परभणी, लातूर आणि नांदेड ऑप्शन नंबर 1. 81 नंबरचा प्रश्न बघा, नकाशाशी संबंधित समोच्चदर्शक रेषेचे वैशिष्ट्य खालील पर्यायातील कोणते आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 समोच्चदर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या वास्तव रेषा आहेत. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 82 नंबरचा प्रश्न बघा, खैर, कोरफड व नीम या वनस्पती खालील पर्यायातील कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात? तर कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात? ऑप्शन नंबर 2 उष्ण प्रदेशीय काटेरी वने या ठिकाणी हे वनस्पती आढळतात. शक्यतो खैर, कोरफड आणि नीम ऑप्शन नंबर 2. 83 नंबरचा प्रश्न बघा, मानवी शरीरात रासायनिक संदेश वहन म्हणून ओळखला जाणारा स्त्रवणाऱ्या ग्रंथी कोणत्या आहेत? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अवटु व जठर. अवटु व जठर ऑप्शन नंबर 4. 84 नंबरचा प्रश्न बघा, हेपॅटायटिस या रोगासंबंधी असलेले योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 विषाणूच्या समूहामुळे यकृताचा होणारा दाह. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. 85 नंबरचा प्रश्न बघा, तंबाखू खाणे किंवा धूम्रपान करणे यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो? तर विधान दिलेले तर अ मध्ये निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक ठरतो. बरोबर आहे. फुफ्फुसात टार जमा झाल्याने कर्करोग होतो. हे पण बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. ऑप्शनमध्ये आहे 3. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. 86 नंबरचा प्रश्न बघा, खालील पर्यायातील अयोग्य विधान कोणते? अयोग्य. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 प्रामुख्याने पक्षामध्ये नराकडून येणारे गुणसूत्रे संततीचे लिंग ठरवते. तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट उत्तर. 87 नंबरचा प्रश्न बघा, दुधामुळे द्रव पदार्थ अधिक काळ टिकवून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी खालील पर्यायातील कशाचा उपयोग करतात? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 श्राव्यतेतील ध्वनी. श्राव्यतेतील ध्वनी ऑप्शन नंबर 1. 88 नंबरचा प्रश्न बघा, खालील कारण व परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण आहे अ मध्ये समुद्राच्या पाण्यातील घनता कमी असते. बरोबर आहे. परिणाम त्याचा काय होतो? समुद्रात पोहणे सोपे होते. अगदी बरोबर. म्हणजे कारण आणि त्याचा परिणाम पण बरोबर आहे. अ आणि ब दोन्ही योग्य आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे या प्रश्नाचं.
89 नंबरचा प्रश्न बघा. शरणवने या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायातील कोणते आहे? शरणवने. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया. मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया. ऑप्शन नंबर 1. तर मित्रांनो, टी परिसर अभ्यासाचे 90 प्रश्न महत्त्वाचे आपण आज पूर्ण केलेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच टी CTET आणि TIT या स्पर्धा परीक्षेसाठी हिरा अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबा म्हणजे पुढील महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुमचा आजचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. जय हिंद. धन्यवाद.